तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज खूप सारी महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे ती कोल्हापूर जिल्ह्याविषयी आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 साठी ही सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे. मित्रांनो, यामध्ये जे प्रश्न आहेत ते 50 प्रश्न राहणार आहेत आणि 50 गुणांसाठी असणार आहेत. प्रत्येकी 1 गुण असणार आहे. वेळ असणार आहे मित्रांनो 50 मिनिटे, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट असा वेळ असणार आहे. मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. त्याआधी मित्रांनो, जी पोलीस पाटील भरती होणार आहे, जर तुम्ही या पोलीस पाटील भरतीची तयारी करत असाल, म्हणजे ही जी भरती आहे ती आपल्या गावातली गावात आपल्याला ही पद असतं. मानाचं पद आहे आणि यासाठी 15,000 रुपये मानधन देखील मिळतं. फिक्स मानधन असतं. तर मित्रांनो, जर तुम्ही या भरतीचा सराव करत असाल तर ही जी प्रश्नपत्रिका आहे ती खूप सारी महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे तुमच्यासाठी. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा. महत्त्वाचे 50 प्रश्न आहेत. हे प्रश्न येण्याची खूप शक्यता असते. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, कोल्हापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क, म्हणजेच कोल्हापूर या ठिकाणीच आहे. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क, म्हणजेच 1967. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार आपली पोलीस पाटीलची जी नियुक्ती होत असते ती होत आहे. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कुठे झाला? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच कागल या ठिकाणी झालेला आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन अ हे उत्तर आहे मित्रांनो, म्हणजे हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? चं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क, म्हणजेच मित्रांनो भोगावती नदीवरती बांधलेलं आहे राधानगरी धरण. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे, पोलीस पाटलाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क, म्हणजेच उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी यांच्याकडे असते. तर एस डी एम यांच्याकडे सगळं हे असतं, म्हणजे एस डी एम म्हणजे उपविभागीय अधिकारी हे असतात. तर यांच्याकडेच आपलं पूर्ण जी प्रोसेस असते नियुक्तीपर्यंतची ती सर्व प्रोसेस जी आहे ती उपविभागाकडे असते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, गावातील जन्म मृत्यूची नोंद खालीलपैकी कोण करतो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क, म्हणजेच ग्रामसेवक हा करत असतो. लक्षात ठेवा, म्हणजे ग्रामस्थळावरचा हा प्रश्न आहे. ग्रामीण भागातला प्रश्न जो की ग्रामपंचायत लेवलला आहे. तर हे असे प्रश्न येण्याची खूप सारी संभाव्यता असते. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क, म्हणजेच राधानगरी हा जो तालुका आहे तो सर्वात मोठा आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच गवा या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोल्हापूर संस्थानाचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजेच महाराणी ताराबाई या कोल्हापूर संस्थानाच्या संस्थापक होत्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागतात? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब, म्हणजे 4 जिल्ह्याच्या सीमा लागतात. तर हे 4 जिल्हे कोणकोणते आहेत तर ते तुम्हाला एकदा सर्च करून किंवा आपल्याला नकाशा बघून ठेवायचा आहे. प्रश्न येऊ शकतात त्यावरतीही. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, पन्हाळा किल्ला कोणत्या डोंगर रांगेत येतो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ, म्हणजेच सह्याद्री डोंगर रांगेत येतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क, म्हणजेच आपला सरपंच हा ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवत असतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे? तर पोलीस पाटीलशी रिलेटेड असणारे पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यामुळे पोलीस भरतीला हा प्रश्न खूप वेळा येतो. तर हा प्रश्न पोलीस पाटील भरतीला देखील टाकू शकतात ब्रीद वाक्याचा.
तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोल्हापूरचे ग्रामदैवत कोणते आहे? तर तुम्ही कोल्हापूरचे असाल तर तुम्हाला नक्कीच ग्रामदैवत कुठलं आहे तर माहीतच असेल. मित्रांनो ह्याचं उत्तर आहे ऑप्शन ब म्हणजेच अंबाबाई महालक्ष्मी मंदिर, जे की कोल्हापुरातलं फेमस आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस पाटील हा कोणत्या विभागाचा कर्मचारी म्हणून ओळखला जातो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच महसूल विभागाचा कर्मचारी असतो. जसं की तलाठी झाला, पोलीस पाटील आणि कोतवाल हे सर्व जे ग्राम लेवलला काम करतात, तर हे सर्व महसूल विभागाच्या अंडर काम करत असतात. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, दूधगंगा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच काळंबावाडी धरण बांधलेले आहे. दूधगंगा नदीवर कोणते धरण आहे? तर काळंबावाडी हे धरण आहे. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो, पोलीस पाटीलची तयारी करत असाल तर कोल्हापूर जिल्ह्यातील तुम्ही जर असाल तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क म्हणजेच 12 तालुके आहेत. लक्षात ठेवा 12 तालुके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? असे कॉमन प्रश्न असतात जे की आपल्याला येण्याची खूप शक्यता असते. खूप हार्ड लेवलला पोलीस पाटीलला प्रश्न येत नाहीत मित्रांनो, सोपेच प्रश्न असतात, ते आपल्याला महत्त्वाचे असतात मित्रांनो. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच द्रौपदी मुर्मू हे आपल्या भारताचे राष्ट्रपती आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सत्यशोधक समाज ची स्थापना कोणी केली? हा कॉमन प्रश्न आहे, खूप परीक्षांना येत असतो. पोलीस भरतीला तर खूप वेळा आलेला असेल, खूप वेळा. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक आहेत. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची पोलिसांना मदत करणे हे कोणाचे कर्तव्य आहे? आपण ज्या पदासाठी तयारी करत आहोत म्हणजेच पोलीस पाटीलची तयारी करत आहोत, तर पोलीस पाटलांचे हे मुख्य कर्तव्य आहे. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब ऑप्शन अ म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच वस्त्रोद्योग, यंत्रमाग, हातमाग. इचलकरंजी हे शहर प्रसिद्ध आहे. इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून देखील ओळखले जातं. हा प्रश्न 100% येण्याची शक्यता आहे, मॅचेस्टर म्हणून इचलकरंजी या शहराला ओळखले जातं. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, पोलीस पाटील होण्याची किमान वयोमर्यादा किती? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच 25 वर्ष हे वय आहे, जे की किमान वय आहे. आणि कमाल जे आहे म्हणजे जास्तीत जास्त तो 45 वयापर्यंत फॉर्म भरू शकतो किंवा तो या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतो. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, विशालगड किल्ला कोल्हापूरमधील कोणत्या तालुक्यात आहे? तर कोणत्या तालुक्यात येतो? तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच शाहूवाडी या तालुक्यामध्ये विशालगड हा येतो आहे. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणास म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, गावातील जमीन महसूल वसुलीसाठी कोणाची मदत घेतली जाते? गावातील जमीन महसूल वसुलीसाठी कोणाची मदत घेतली जाते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच कोतवाल यांची मदत घेतली जाते. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, महाद्वार रोड हे ठिकाण कोल्हापुरात कशासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच खरेदी आणि व्यापार यासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे बांधकाम कोणत्या शैलीत आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच हेमाडपंथी या शैलीमध्ये आहे कोल्हापूरच्या अंबाबाईचे मंदिर. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कण्हेरी मठ
सिद्धिगिरी संग्रहालय कोणत्या तालुक्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच करवीर या तालुक्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच अमित शहा हे भारताचे सध्याचे गृहमंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच आपले मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस पाटलाला रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? पोलीस पाटलाच्या ज्या रजा आहेत त्या मंजूर करण्याचा अधिकार जो आहे तो मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच तहसीलदार यांना आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पंचगंगा नदीमध्ये कोणत्या उपनदीचा समावेश होत नाही? तर उत्तर मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच वारणा नदीचा जो आहे तो समावेश होत नाही. पंचगंगामध्ये कासारी, कुंभी, तुळशी आणि आणखी 2 नद्या आहेत. त्या 2 नद्या कोणत्या आहेत ते मला कमेंट करून सांगा मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो, यामध्ये पर्यायामध्ये दिलेलं नाही मित्रांनो, नवीन नियुक्ती असल्यामुळे. तर उत्तर आहे मित्रांनो जिष्णुदेव वर्मा हे त्यांचं नाव आहे, जिष्णुदेव वर्मा. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच गगनबावडा हे जे ठिकाण आहे ते सर्वात उंच ठिकाण आहे कोल्हापूर जिल्ह्यातील. महाराष्ट्र पोलीस अधिनियम मधील कोणत्या कलमानुसार पोलीस पाटलाची कर्तव्ये दिलेली आहेत? तर कर्तव्यावरती प्रश्न येण्याची खूप दाट शक्यता आहे. पोलीस पाटलाचे कर्तव्य कुठल्या कलमामध्ये आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच कलम 9 मध्ये दिलेले आहेत पोलीस पाटलाची कर्तव्य. बरोबर उत्तर आहे मित्रांनो. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, हे एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या, पोलीस पाटलाची कर्तव्य 9 मध्ये आहेत असं मला नाही वाटत आहे. कदाचित ते 5 मध्ये किंवा 6 मध्ये हे दोन्हीपैकी एक तर 5 मध्येच आहेत शक्यतो. लक्षात घ्या मित्रांनो, हे एकदा चेक करा परत. मी आता सध्या मला माहीत नाही आणि ज्यांना कळेल त्यांनी कमेंटद्वारे कळवा. पण मित्रांनो हे चुकीचं उत्तर आहे असं मला वाटतं, कारण हा प्रश्न जो आहे तो बीड पोलीस पाटील भरतीला देखील आला होता. तेव्हा मी चेक केला होता. मी स्वतः देखील तो पेपर दिलेला आहे आणि माझी नियुक्ती देखील झालेली आहे. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, तंटामुक्त गाव मोहिमेचे जनक कोणास म्हणले जाते? त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच आपले RR पाटील हे तंटामुक्त गाव मोहिमेचे जनक होते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच पोलीस अधीक्षक म्हणजेच आपला SP असतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या ठिकाणी मूकनायक वृत्तपत्राला आर्थिक मदत केली होती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच माणगाव परिषद मूकनायक वृत्तपत्राला मदत केली होती. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या पिकासाठी कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच ऊस या उत्पादनासाठी कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, नॅशनल हेवी इंजिनिअरिंग म्हणजे NHE प्रकल्प कोल्हापूरमध्ये कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच गोकुळ शिरगाव या ठिकाणी नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचा मोठा प्रकल्प आहे. ओके. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, पोलीस पाटलाला पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजे जिल्हाधिकारी किंवा सक्षम महसूल अधिकारी. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भोगावती सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यात आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच राधानगरी या तालुक्यामध्ये भोगावती सहकारी साखर कारखाना आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या गावाला
नरांचे गाव म्हटले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच शिरढोण या गावाला नरांचे गाव म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजेच 1962 या वर्षी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची निर्मिती झालेली आहे, स्थापना झालेली आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खिद्रापूर येथील प्राचीन मंदिर कोणत्या देवाचे आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच विष्णू देवाचे मंदिर आहे प्राचीन खिद्रापूर या ठिकाणी. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कुस्ती या खेळासाठी कोल्हापूरमधील कोणते मैदान प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच आपलं खासबाग मैदान. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस पाटील हा खालीलपैकी कोणाचा प्रतिनिधी म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क म्हणजेच तो शासनाचा एक गाव पातळीवरचा एक प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. तो आपल्या म्हणजे महाराष्ट्र सरकारचा असतो, राज्य सरकारचा असतो. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब हे जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे. यांच्यानंतर सूर्यकांत न्यायमूर्ती सूर्यकांत हे जे आहेत ते आता सध्या सरन्यायाधीश आहेत, सूर्यकांत. लक्षात ठेवा मित्रांनो. हे जे आपले 50 प्रश्न होते ते 50 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. आपण ह्या 50 प्रश्नांची खूप सारे बारकाईने काढलेली होती. हे प्रश्न येण्याची खूप दाट शक्यता आहे. ह्याचे रिव्हिजन करा. जे तुम्हाला प्रश्न महत्त्वाचे वाटतात ते नोट डाऊन करा. नोट केल्यानंतर तुम्हाला परत व्हिडिओ बघायची गरज पडत नाही. तुम्ही ते नोट जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात तेच तुम्ही यातून काढून घेता. हे माझ्या नजरेत जे इम्पॉर्टंट होते ते मी घेतलेले आहेत, कारण मी स्वतः पोलीस पाटील भरतीची तयारी करून मी स्वतः एक चांगल्या मार्काने मी पोलीस पाटील झालेलो आहे. बीडमध्ये माझं गाव आहे. हे गाव कुठलं आहे ते मी सांगणं चांगली गोष्ट नाही, बरोबर गोष्ट नाही, म्हणून त्यामुळे मी सांगत नाही. पण तुम्ही मला वैयक्तिक कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला सर्व माहिती देईल. 9272165124 या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. डायरेक्ट कॉल केला तरी चालेल. ओके. तर मित्रांनो, माहिती चांगली वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपण इथेच थांबूयात. धन्यवाद मित्रांनो.